नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर। तर आजचा मिनी ब्लॉग आपल्या स्विमिंग पूल जवळ चालू होतोय आणि आता आम्ही जाणार होतो स्विमिंग पूल मध्ये। मग मी गेलो स्विमिंग पूल मध्ये आणि इथलं वातावरण लय भारी होतं। मग फायनली आम्ही रेडी झालो आणि आज आम्ही जाणार होतो स्मृती वन अर्थक्वेक म्युझियमला। आणि आता आम्ही सगळ्या बॅग गाडीत सेट करत होतो। मग फायनली आम्ही म्युझियमला पोहोचलो आणि हे म्युझियम आपल्या इंडियातलं लार्जेस्ट म्युझियम आहे, स्मृती वन अर्थक्वेक म्युझियम। मग फायनली आम्ही म्युझियम मध्ये एंटर झालो आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो हे म्युझियम बघण्यासाठी। मला दाखवलं की अर्थ वरची जमीन कशी बनली, मग दाखवलं गुजरातचं टेम्परेचर आणि नंतर दाखवलं की अर्थ कशी बनली, नंतर दाखवलं गुजरातची डेव्हलपमेंट आणि नंतर दाखवलं की आधीच्या काळातले लोक कसे राहायचे। नंतर मग अशा इथं खूप साऱ्या बिल्डिंग होत्या की अर्थक्वेक आला तर आपली सिटी कशी सेफ राहील। आणि नंतर दाखवलं की अर्थक्वेकच्या नंतर गुजरात मध्ये काय काय डेव्हलपमेंट झाल्या। इथं होती सगळ्यात जुनी शिलाई मशीन आणि वरती होते त्या मशीनने शिवलेले कपडे आणि इथं होतं इंडियातलं लार्जेस्ट अर्थक्वेक सिम्युलेटर। जर भूकंप आला तर आपल्याला कसं वाटेल। आणि मी तर इथं खूप जास्त घाबरत होतो। मग फायनली आमचं अर्थक्वेक म्युझियम बघून झालं आणि नंतर मग आम्ही पोहोचलो व्हाईट डेझर्टला। आणि याला व्हाईट डेझर्ट यामुळे म्हणतात कारण की इथं पूर्ण मीठच मीठ आहे। आता मी मीठ वर उभं आहे आणि एवढं डेंजर होऊ नये म्हणून मी सावलीत बसलेलो आहे। आणि नंतर मग आलो आम्ही रोड टू हेवनला, कारण की मधातून रोड आहे आणि आजूबाजूला पूर्ण मीठ आहे। आणि इथं बघा मिठाचे फॉसिल तयार झालेले। आणि नंतर मग आलो आम्ही सनरूफच्या वरती आणि हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात भारी रोड आहे। आम्ही तर इथं फुल एन्जॉय करत होतो। Spending the night in Dixon. फ्लेमिंगो सुद्धा आहे। हा रोड खरंच लय भारी आहे। आणि नंतर मग रविभाऊ सनरूफच्या बाहेर आले। नंतर मग थांबलो आम्ही एका ठिकाणी आणि इथं बघा हे पाणी कसं होत होतं। आम्ही तर इथं फुल एन्जॉय करत होतो आणि दादा इथं वाकड्या तिकडे सेल्फ्या काढत होता। आणि आता आलो होतो आम्ही हॉटेलवर आणि आता वेळ झाली होती मिनी ब्लॉग ठिकाणी एंड करायची। चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये। बाय बाय।